नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांना नीट यूजी 2025 ची परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यासाठी एनटीएचं एक नवीन अपडेट आलेलं आहे। एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी। नीटचं लॉंग फॉर्म आपल्याला नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं म्हटलं जातं। नीटची 2025 ची एक्झाम घेणारं राष्ट्रीय लेवलवरती किंवा संपूर्ण भारत देशामध्ये आणि देशाबाहेर जी एक्झाम देणारं एनटीए किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हणतो, ही एजन्सी गव्हर्नमेंटची ऑथराइज्ड एजन्सी आहे। या एजन्सी थ्रू आपल्याला परीक्षा घेतली जात असते आणि त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काल 14 जानेवारी 2025 ला दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आपल्याला आपलं आधार ऑथेंटिफिकेशन झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। बऱ्याच वेळा खूप वेळा काय आहे की पाठीमागच्या 2024च्या नीटच्या परीक्षेमध्ये तुमचं जे आधारमध्ये असणारं नाव असेल आणि तुमचं 10वीचं मार्कशीटवरती असणारं नाव, 12वीमध्ये मार्कशीट असलेलं नाव आणि बऱ्याच वेळा शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती नावाचा स्पेलिंगमध्ये किंवा असा काही बराचसा काही फरक असा येत होते। त्याचनंतर काही चेंजेस पण आपल्याला होते किंवा जन्म तारखेमध्ये सुद्धा चेंज यायचं, म्हणजे आधार कार्डवरती वेगळी असायची, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती वेगळी असायची आणि 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची असले पाहिजे। खूप वेळा आता आपल्याला सर्वांना या जे काही आपले फॉर्म भरण्याची एनटीएची नॅशनल टेस्टिंग एजन्सी थ्रू नीटचा 2025चा फॉर्म भरण्याची प्रक्रिया दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल। पण त्याच्या अगोदर आज आपल्याला 14 जानेवारीलाच आपल्याला इंटिमेट केलेलं आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लेटेस्ट अपडेट आहे ते नीट 2025 साठी आहे। ते म्हणजे आपल्याला अपार आयडी किंवा अपार कार्ड तयार करून घ्यायचं आहे। आता अपार कार्ड म्हणजे काय? ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन असं त्याला म्हणतात। म्हणजे काय की ज्या पद्धतीनं आपलं पॅन कार्ड आहे, ज्या पद्धतीनं आधार कार्ड आहे, तसंच आपलं अकॅडमिक सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण जसे डिजी लॉकरमध्ये लिंक करून ठेवतो आणि त्याला आधार लिंक करून ठेवतो, तसं अपार आयडी काढून ठेवण्याचं पाठीमागे सुद्धा आपल्याला गेल्या वर्षी सांगण्यात आलं होतं। पण ते फार प्रोसेस म्हणजे फारशी त्याच्या प्रमोशनलवर नव्हती, परंतु यावर्षी मात्र अपार आयडी काढण्यासाठी आपल्याला 100% मॅन्डेटरी केलेलं आहे। मॅन्डेटरी म्हणजे सगळ्यांना करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये नेमकं काय की छोट्या छोट्या गोष्टी खूप वेळा आपल्याला लक्षात येत नाहीत। आता पहिली गोष्ट, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 2025 मध्ये परीक्षा द्यायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला अपार आयडी काढून घ्यायचा आहे, आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। त्याचा अर्थ म्हणजे असा ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन असं त्याला म्हणताय आणि त्याची जी लिंक आहे ते लिंक आधार कार्डला जोडायचे आहे। डिजी लॉकरमध्ये डाउनलोड करा, डिजी लॉकर डाउनलोड करून तुमचं सगळं अकॅडमिक डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाचं काय की सर्वांनी डिजी लॉकर डाउनलोड करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि अपार आयडी ओपन करायचं आहे। आता बऱ्याच वेळा अपार आयडी कसा ओपन करायचा, त्याच्यासाठी जी एक वेबसाईट आहे, सरकारची वेबसाईट आहे, त्याला apar.education.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन येते। त्याच्या 3-4 टप्प्यामध्ये तुमचा अपार आयडी क्रिएट होतो। तुम्हीच करावा असं आहे का? तर तुमची जी शाळा आहे, जी स्कूल आहे, त्या स्कूलमधून सुद्धा म्हणजे सरकारी स्कूल, प्रायव्हेट स्कूलसुद्धा आपल्याला काढून देता येत आहेत। तर अपार आयडी आपल्याला आपण स्वतः बनवता येतो का? तर बनवता येतो। त्याचबरोबर आपल्याला आपली स्कूलसुद्धा बनवून देणार आहे। त्यामुळं बऱ्याच वेळा हे सगळं कशासाठी चाललंय, तर आपला एक अपार आयडी अकॅडमिक पॅन नंबर जसा आपल्याला अकाउंट नंबर देतो तुमचा किंवा परमनंट अकाउंट नंबर दिला जातो, त्याच पद्धतीनं अकॅडमिक सर्व सेशनमध्ये डॉक्युमेंट्स डिजी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आधार लिंक करून त्या आधारवरती तुमचा मोबाईल एक लिंक झाला पाहिजे आणि तुमचा मेल आयडी पण लिंक झाला पाहिजे की जेणेकरून सर्व ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुमच्या नावाचा आणि तुमच्या येणाऱ्या सर्व प्रक्रियेचं प्रोसेस अगदी ऑनलाईन पद्धतीनं स्मूथली होईल। म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कसल्याही प्रकारचा अडचणी येणार नाही। बऱ्याच वेळा काय होतं की आधार कार्डवरती आधार नंबर असतो आणि त्याच्यावरती जो आपला बर्थ डेट असते ते चुकीची असते किंवा फोटो अपडेट नसतो पाठीमागचा, दर 3 वर्षाला अपडेट करायला पाहिजे असतं। पाठीमागचा जुना लहानपणीचा फोटो असतो तो एक आपल्याला बदल करून घ्यायचा आहे आणि 10वीच्या मार्कशीटनुसार जसं नाव आहे, उदाहरणार्थ अजय भानुदास पाटील, जर तसं नाव असेल तर तसंच ठेवा। पहिल्यांदा पाटील अजय भानुदास असे असेल तर मात्र ते अपडेट तुम्ही सर्व डॉक्युमेंट्सवरती करायला पाहिजे। आता खूप वेळा काय होणार आहे
की जे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट, त्याला पासिंग सर्टिफिकेट म्हणतो, म्हणजे 10वीचं मार्कशीट असतं त्याला आपण मार्कशीटला गुणपत्रक असं म्हणतो, आणि ज्या मार्कशीटवरती प्रमाणपत्र म्हटलं जातं त्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हटलं जातं. हे बोर्ड सर्टिफिकेट 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आपली जन्मतारीख असते, ती जन्मतारीख आपण फायनल सगळीकडे मानायला पाहिजे आणि ती अपडेट करून आपल्या आधार कार्डवरती घ्यायचे. त्याचबरोबर आधार कार्डवरती जे नाव आहे ते नाव कदाचित मागं पुढं असतं आणि चुकीचं पण असू शकतं, फोटो पण अपडेट असत नाही, तर ते तुम्ही सगळेजण अपडेट करून घ्या. पहिलं आधार ऑथेंटिफिकेशन करून घ्या, त्याच्यामध्ये फोटो तुमचा अपलोड करून घ्या नवीन असलेला रिसेंट. त्याचबरोबर तुमचा मोबाईल कोणता तरी एक नंबर जो कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे आणि मेल आय डी जो तुमचा कायमस्वरूपीचा राहणार आहे तो त्याला लिंक करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला पुढे म्हणजे संपूर्ण नीटच्या प्रोसेसमध्ये, नीटच्या परीक्षेपासून ते एक्झामिनेशन जाईपर्यंत सर्व गोष्टी प्रोसेस पूर्ण होईल. आपला फोटो जुना असतो तो जुनासुद्धा अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर थंब वगैरे सर्व जे आहेत ना ते सर्व अपडेट करून घ्या. सर्वात साधा मुद्दा तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. 3 वर्षाच्या आत जर समजा अपडेट केलेलं असेल तर पुन्हा करायची गरज नाही, त्याच्यामध्ये ॲड्रेस वगैरे अपडेट करता येऊ शकतो. आणि अपार आय डी आपल्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला ओपन करायचा आहे. डेट ऑफ बर्थ असेल, 10th पासिंग सर्टिफिकेट, तुमचा फोटो असेल रिसेंट जो आहे तो, हा सगळा तुम्ही चेक करून घ्या. दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की तुमच्या स्कूलमध्ये जाऊन अपार आय डी तुम्ही क्रिएट करून घ्या आणि तो अपार आय डी डिजिलॉकर डाउनलोड करून डिजिलॉकर थ्रू त्याला लिंक आधार कार्ड करायचे आणि ते आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर 1 आणि ईमेल आय डी या गोष्टी आपण अपडेट करून घ्यायच्या आहेत. एकंदरीत नीट 2025साठी NTA अलर्ट राहत आहे, जेणेकरून तुमच्या कसल्याही प्रकारचं तुमचं मार्कशीट आणि तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि सर्व प्रक्रिया स्मूथली व्हावी अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीपासूनच केलेलं आहे. दरवर्षी अपार आय डीचा असा अट्टहास केला नव्हता, पण यावर्षी मात्र लेटेस्ट त्यांनी अपडेट दिलेला आहे की 14 जानेवारीला 2025च्या परीक्षेसाठी, नीटच्या परीक्षेसाठी आपल्याला तुमचं आधार ऑथेंटिकेशन पाहिजे आणि अपार आय डी क्रिएट करून घ्यायला पाहिजे. आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना मी सांगितलेल्या गोष्टीमधलं आधार अपडेट करून घ्या. त्याच्यामध्ये फोटो, जन्मतारीख आणि 10वीच्या मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे आणि जी जन्मतारीख आहे तीच तुम्ही अपडेट आपल्या आधारवरती करून घ्या. हे एक साधा मुद्दा आणि अपार आय डी काढून आपल्या शाळेमधून घ्यायचं आहे. खूप अवघड प्रक्रिया, घाबरण्यासारखी काही नाही, किंवा अपार आय डी म्हणजे काय मला आजपर्यंत माहीतच नव्हतं, काही काळजी करण्याची कारण नाही, कुणालाही माहीत नव्हतं. हे आत्ताच सर्वांना आपल्याला अपडेट केलेलं आहे. आणखी एक 15-20 दिवस आहे, ह्या दिवसभरामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. कोणत्याही आपल्या शाळेमध्ये जाऊन अपार आय डी काढू शकता आणि आधार जे आहे ते तुम्ही अपडेट करून घ्या. त्याच्यामध्ये ॲड्रेस, फोटो आणि तुमचा जो थंब असेल तो आणि नेममध्ये सुद्धा बदल आहे. बऱ्याच वेळा काही जणांचं विशेषतः काही ठराविक कम्युनिटीचे लोकांचं जे असतं ते नावामध्ये खूप फरक असतो, तर तो फरक करू नका. शक्यतो सेमच नाव असायला पाहिजे. याच्यासाठी अपडेट राहायला सांगितलं. याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये काढेन. तोपर्यंत मी तुम्हाला एवढंच सांगेल की नीटची परीक्षा स्मूथली होण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन मोबाईल नंबरला अटॅच करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर ईमेल आय डीला अटॅच करायचं, डिजिलॉकरला लिंक करायचं आहे आणि तुमचा अपार आय डी काढून घ्यायचा आहे, अपार कार्ड काढून घ्यायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा आणि एवढंच तुमच्यासाठी उपयोगाचं आहे. यानंतर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्सची सिरीज चालू ठेवणार आहे. याच्यासाठी प्रमोशन म्हणून तुमच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.